नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जमिनीशी संबंधित गैरप्रकार जे काही मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीला होत आहेत, त्यावरती आळा घालण्यासाठी भूमी अभिलेख विभागानं एक अत्यंत महत्त्वाची संदेश आणलेला आहे किंवा अत्यंत महत्त्वाचं एक ऑप्शन आणलेलं आहे, ती म्हणजे ई-संदेश. ई-संदेशमध्ये काय केलं जाणार आहे, तुमच्या सातबाऱ्या उताऱ्यावर तुमच्या परस्पर म्हणजे तुम्हाला माहिती न होता परस्पर कुणी जर छेडछाड करत असेल, काही बदल करत असेल, तर त्याचा अलर्ट डायरेक्टली तुमच्या आता तुम्ही लिंक केलेल्या मोबाईलवरती येणार आहे. आणि हे सुविधा तुम्हाला उपलब्ध करून घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, तुमच्या सातबारा उताऱ्याला तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करावा लागणार आहे. लिंक केल्यामुळं काय होतं, की समजा काही शेतकरी काय असतात, की कामानिमित्त बाहेरगावी असतात, परंतु इथं जे काही स्थानिक असतील त्यांनी तलाठ्याला हाताशी धरून तलाठ्याला 4 पैसे देऊन तुमची जमीन जी काही असेल तर परस्पर त्याच्यामध्ये छेडछाड करणे असेल किंवा परस्पर विक्री करणं असेल, असे अनेक प्रकार घडत आहेत आणि त्याच्याचसाठी आता ही ई-संदेश नावाची सुविधा महाभूमी अभिलेखनं आणलेली आहे. ती पोर्टलवरती आहे. त्याची नोंदणी तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता. वर्षाला तुम्हाला हे फक्त ₹50 शुल्क द्यावं लागणार आहे एका गटासाठी. तुमचे जर 2-3 गट असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गटासाठी ₹50 असा शुल्क द्यावा लागणार आहे. ती सुविधा कशा पद्धतीनं तुमच्या सातबारावर ॲक्टिव्हेट करायची त्याची संपूर्ण माहिती आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सविस्तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण तुम्ही याची माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, Googleमध्ये जायचं आहे आणि Googleमध्ये भूमी अभिलेख असं सर्च करायचं आहे. भूमी अभिलेख सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही जी काही mahabhumi.gov.in ही वेबसाईट आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं थोडंसं झूम करून आपण पाहणार आहोत. पाहू शकता की थोडंसं झूम केल्याच्यानंतर इथे एक मेसेज आहे. ई संदेश प्रॉपर्टी नोटिफिकेशन पोर्टल न्यूमध्ये आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर इथं माहिती देण्यात आलेली आहे. रिसिव्हड टाइमली गव्हर्नमेंट नोटिफिकेशन रिलेटेड टू युअर प्रॉपर्टी. जी काही माहिती आहे ती बेनिफिट ऑफ सबस्क्रायबर काय आहे, तर एक वेळेवर तुम्हाला माहिती येणार आहे. 24 तास अवेलेबिलिटी असणार आहे. सोर्स ऑफिशियल असणार आहे. मल्टी चॅनल डिलिव्हरी असणार आहे. इझी सबस्क्रिप्शन आहे आणि कंप्लीट ट्रान्सपरन्सी आहे. हाऊ टू वर्क कसं करणार आहे तुमचं, म्हणजे संपूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही हे पाहू शकता. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकतर इथं जे काही पोर्टल ॲक्सेस म्हणून दिलं त्याला आहे, इथं जे काही ऑरेंज कलरमध्ये, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर असं तुमच्यासमोर वेलकम टू आलं जाईल. तिथं साइन इन आहे ऑप्शन आणि इथं मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. जर ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर. नसेल तर तुम्हाला खाली क्लिक डोंट हॅव ॲन अकाउंट रजिस्टर नाऊ यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुमच्यासमोर असं युजर रजिस्ट्रेशन आलं जाईल, आधार व्हेरिफिकेशन. इथं ज्यांच्या नावची जमीन आहे सातबारा, ज्या सातबाराला आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, तो इथं आधार नंबर टाकून व्हेरिफायवरती क्लिक करायचा आहे. तो आपण आता आधार नंबर टाकून घेऊया. पाहू शकता की आधार नंबर टाकलेला आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली जे काही आधार प्रमाणीकरणाची संमती आहे, मी सूचना पोर्टलवरून नागरिक नोंदणीसाठी माझा आधार क्रमांक, ओ-टी-पी प्रमाणीकरण आणि के-वाय-सीसाठी वापरण्यास स्वइच्छेने संमती देत आहे. म्हणजे नाव, पत्ता जी काय असेल ती माहिती देत आहे, ह्याच्यासाठी वापरला जाईल असं दिलेलं आहे. ते आय ॲग्री यावरती क्लिक करा आणि त्यावरती क्लिक केल्यावर व्हेरिफाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरिफायवरती क्लिक केल्यावर तुम्हाला जो काही तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ-टी-पी आला जाईल. तो ओ-टी-पी 6 अंकाचा असेल, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफाय वरती परत आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला आलेला आहे, आपण आता इथं टाकून घेऊया. टाकून घेतल्याच्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पी वरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता की ओ-टी-पी व्हेरिफाय केल्याच्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन आलेले आहेत. आता इथं फुल नेम आपलं ऑटोमॅटिकली आलंच आहे. आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून आपल्याला परत मोबाईल जे काही व्हेरिफाय आहे, मोबाईल नंबर व्हेरिफायवरती क्लिक करायचा आहे. परत मोबाईलवरती एक 6 अंकी ओ-टी-पी आला जाईल. तो ओ-टी-पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकून घेऊन व्हेरिफायवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता की आपला जो काही मोबाईल आहे, तो मोबाईल नंबरसुद्धा व्हेरिफाय झालेला आहे. व्हेरिफाईड म्हणून आलेला आहे. त्यानंतर WhatsAppचा नंबर तुमचा असेल, तर WhatsAppचा नंबरसुद्धा तुम्ही तिथं टाकून द्यायचा आहे आणि टाकून देऊन तुमचा जे काही खाली WhatsApp नंबर इज सेम ॲज मोबाईल नंबर यावरती क्लिक केलात तुम्ही, की तुमचा ऑटोमॅटिकली ते मोबाईल नंबर होईल. त्यानंतर ईमेल आयडी आहे ऑप्शनलमध्ये तुम्ही टाकलात, तर त्याच्यावर पण ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि परत ती आपण करून घेणार आहोत. ईमेल आयडी टाकल्यावर परत व्हेरिफायवरती क्लिक करा. व्हेरिफायवरती क्लिक केल्याच्यानंतर मेल आयडी आहे, त्या मेल आयडीवर ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमच्या मेलवर जर ओ-टी-पी तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्ही मेलमध्ये तुमच्या आल्याच्यानंतर इथं स्पॅम म्हणून एक असतं, त्यामध्ये जाऊ शकता. इथं पाहू शकता की लँड रेकॉर्ड अलर्ट. इथं ओ-टी-पी आपल्याला आलेला आहे. तो ओ-टी-पी आपल्याला तिथं टाकून घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही नॉर्मल मेलमध्ये पाहत राहताल, तिथं तुम्हाला भेटायचा नाही. तो ओ-टी-पी आता आपण इथं टाकून घेणार आहोत. टाकून घेऊन व्हेरिफायवरती क्लिक करा. तुमचं इथं ते पण व्हेरिफाय झालेलं आहे मेल.
आता खाली जे काही बेसिक डिटेल्स इथं दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये इथं पाहू शकता की जिल्हा दिलेला आहे. तो जिल्हा आहे त्याच्यामधून आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग तालुका आहे. तालुका आपला इथं आला जाईल. त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा तालुका कोणता आहे तो. आणि विलेज तुमचं काय असेल ते तुम्ही सर्च करू शकता किंवा टाइप करू शकता. ते तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आता संपूर्ण माहिती पहा की तुमचं नाव आलंच आहे, मोबाईल आहे, WhatsAppचा मोबाईल आहे, ईमेल आयडी व्हेरिफाय झालेली आहे. तुमचं नाव, ॲड्रेसमध्ये तुमचा पत्ता डिटेल्समध्ये आधारनुसार आला जाईल. पिन कोड आलेला आहे. तुम्हाला जिल्हा, तालुका आणि विलेज टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. करत असताना कन्फर्मेशन परत मागितलं जाईल तुम्हाला. आर यू शुअर वांट टू रजिस्टर? रिव्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करून पाहू शकता किंवा येस सबमिट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे, ते रजिस्ट्रेशन आता कंप्लीट होत आहे. पाहू शकता स्क्रीनवरती. कंप्लीट झाल्यावर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं पद्धतीनं मेसेज येईल. तुमचं नाव येईल, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आलं जाईल आणि वेलकम टू द अपडेट नोटिफिकेशन पोर्टल. युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. त्यानंतर मग इथे खाली तुम्ही डायरेक्टली क्लिक हिअर टू लॉग इन. क्लिक केल्यावर मग आपल्याला जे काही लॉग इन आहे, साइन इन टूसाठी मोबाईल नंबर टाका, खाली कॅप्चा दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं हे तुमचं OTP जे काही व्हेरिफाय असेल ते व्हेरिफाय होईल. तुमच्यासमोर असं प्रॉपर्टी तुमचं ओपन होणार आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करण्याच्या ऐवजी टॅग प्रॉपर्टीवर क्लिक करा. 7/12 निवडायचा आहे आणि 7/12 निवडल्यावर तुमचा त्यानंतर माहिती भरायची आहे. जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा तालुका निवडा, त्यानंतर तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे कोणतं असेल ते. जे काही गाव निवडल्याच्या नंतर तुमचा गट नंबर जे काही आहे ते गट नंबर टाकून परत गट नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली जी काही संपूर्ण माहिती दाखवत आहे, तुमचं संपूर्ण व्यवस्थित असेल तर चेकबॉक्स क्लिक करा आणि नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यावर परत तुमच्यासमोर माहिती दाखवली जाईल. सबमिटवरती परत तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. संपूर्ण तुमची जर आणखी प्रॉपर्टी असेल तर परत टॅग प्रॉपर्टीमध्ये दुसरी करू शकता. सबमिट ॲड करून घेतल्याच्या नंतर परत तुमच्यासमोर असं आल्यावर खाली स्क्रोल डाऊन करा. इथं जी काही तुम्हाला तुमचं संपूर्ण माहिती दाखवली जात आहे ते बरोबर असेल तर ठीक, किंवा डिलीट करायचं असेल तर लाल बटन आहे त्यावरती क्लिक करा, किंवा त्याच्यासमोरचं जे काही व्ह्यू आहे डोळा त्याच्यावरती क्लिक करून तुमचं बरोबर आहे का ते पाहू शकता. तुमचा गट नंबर इथे समोर ओपन होईल. गट नंबर तुमचाच आहे का चेक करा. व्यवस्थित असेल तर ठीक, चेकबॉक्स तिथे जे काही गुणिले दिलेलं आहे त्यावरती ही विंडो जी काही असेल ती क्लोज करून घेऊ शकता तुम्ही. क्लोज करून घेतल्याच्या नंतर हे चेकबॉक्स आहे, चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि त्यानंतर सबस्क्राईब जी काही वरी दिसत आहे त्यावरती क्लिक करा. इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवली जाईल. परत इथे चेकबॉक्स एक आहे, त्याच्यासाठी माहिती आहे, अर्जात दिलेली माहिती योग्य असून याच्यामध्ये कुठलीही चुकीची बाब लपवून दिलेली नाही आणि माझी संपूर्ण ह्याच्यासाठी संमती आहे. जरी काही चुकीचं असलं तर न्यायसंहिता 2023च्या तरतुदीनुसार मी आहे. त्याच्यावरती चेक करा. इथं पाहू शकता की प्रॉपर्टी तुमची एकच आहे आणि चार्जेस पर प्रॉपर्टी तुम्हाला ₹50 पे करायचे. तुमच्या 2 प्रॉपर्टी म्हणजे 2 7/12 असतील तर तुम्हाला तिथं ₹100 लागतील आणि एक्सपायरी डेट इथं दिलेली आहे 12 ऑगस्ट 2027 पर्यंत, म्हणजे 1 वर्ष. पे ₹50 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर जे काही QR कोड ओपन होईल तो QR कोडवर तुम्हाला क्लिक करा. QR क्लिक केल्यावर कंटिन्यू अँड पे वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर परत तुमच्यासमोर QR येईल. तो QR स्कॅन करा. स्कॅन करून तुमचं जे काही पेमेंट असेल तर तुमचा फोनपे, गुगल पे मधलं पिन टाकून तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशन करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झालं जाईल. झाल्यावर तुमचं पेमेंट जे काही असेल तर आता कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर त्याची पावती दाखवली जाईल. पेमेंट सक्सेसफुलची पाहू शकताय आणि ते संपूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमचा इथं इनवॉइस नंबर सुद्धा आलेला आहे आणि त्याची तारीख तुम्हाला आता हे 1 वर्ष पुढे असणार आहे. तर तुमच्या खाली संपूर्ण माहिती आहे, कोणत्या गटासाठी तुम्ही पैसे पे केले पाहू शकताय. गो टू डॅशबोर्डवरती तुम्ही परत इथं क्लिक करू शकता आणि क्लिक केल्याच्या नंतर इथं चलन जे काही वरी दाखवलेलं आहे पाहू शकता की खाली ॲक्टिव्ह झालेला आहे. इथं संपूर्ण तुमचा 7/12 आहे, त्याच्या पुढे ॲक्टिव्हचं चिन्ह आलेलं आहे. सो वरी चलनवरती सुद्धा क्लिक करू शकता आणि इथं सुद्धा तुमचा पिरियड 12 ऑगस्ट 2026 ते 12 ऑगस्ट 2027 आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईल लिंक करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या 7/12ला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करू शकता आणि डायरेक्टली तुमच्या 7/12 मध्ये जर कोणी छेडछाड करत असेल, काही बदल करत असेल तर लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरती तो लगेच मेसेज आला जाईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जे काही गैरप्रकार होणार आहे त्या गैरप्रकारातून तुम्हाला वाचवण्यासाठीचा हा संदेश दिला जाणार आहे. तर लवकरात लवकर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या 7/12ला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर लिंक करून घ्या आणि जे काही गैरप्रकार होणार आहेत त्यापासून बचाव करू शकता. काही अडचणी तुम्हाला जर काही येत असतील तर नक्की या व्हिडिओला कमेंट करा. त्यावरती सुद्धा संपूर्ण सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत. असेच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला जे काही असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.